नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। पहा, मी गावाकडच्या पद्धतीने आंबट चुक्याची भाजी कशी बनवायची याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि ही भाजी मी माझी गावाकडचीच भाजी आहे। पहा, गावरान भाजी आहे। पहा, गावरान भाजीचे ना असे छोटे छोटे पानं असतात आणि हायब्रिड भाजीचे ना मोठाले पानं असतात। तर माझी ही गावाकडूनच आणलेली भाजी आहे आणि ही कशी बनवायची ती मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर भाजी आपल्याला अशा पद्धतीने निवडून घ्यायची। जाड जर देठ असतील तर ते काढून टाकायचे, पातळ जर असतील तेच घ्यायचे। आणि निसून घेतल्याच्या नंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची भाजी आणि मग आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची। इथं आपल्याला भाजी शिजवून घ्यायची। त्याच्यामध्ये मी घालणार आहे 1 ग्लास पाणी। पाणी थोडंसं जास्तच घालायचं, कारण की भाजी आपली ही आंबट असते आणि भाजी शिजल्याच्या नंतर आपल्याला ते पाणी सर्व काढून घ्यायचं असतं। अशा पद्धतीने मी 1.5 ग्लास पाणी घातलंय आणि आपल्याला 5 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची झाकण ठेवून। मी इथं तुरीची डाळ भिजायला घातली होती। तुम्ही तुरीच्या ऐवजी मुगाची जर घेतली, हरभऱ्याची घेतली, तुम्हाला जी आवडते ती तुम्ही कोणतीही डाळ घेऊ शकता। ती पण आपल्याला याच्यामध्ये शिजायलाच घालून घ्यायची। पहा, भाजीसाठी आपल्याला लागणारं साहित्य घ्यायचंय। तर आपल्याला हिरवी मिरची ते बारीक करून घ्यायची। मी इथं घेतलेल्या आहेत 10-12 हिरव्या मिरच्या। आपल्या आवडीनुसार तिखट घ्यायचं आहे। तुम्हाला कमी जर लागत असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता। इथं 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये घालून घ्यायचं मीठ घालायचं। पहा, मीठ घातल्याने आपली मिरची इथं पटकन बारीक होते। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आपल्याला अगोदर। पहा, आपण मिरची लसूण मीठ बारीक करून घेतलं। त्याच भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे। मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। शेंगदाणे आपल्याला जास्त बारीक नाही करायचे, आबडधोबडच बारीक करायचे, मोठाले ठेवायचे। पहा, अशा पद्धतीने मी इथे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत आणि मोठालेच ठेवलेले आहेत। तर आपली भाजी शिजली का ते पाहू आपण। इथं आपल्याला भाजी शिजली का ते पाहायचंय। पहा, आपली इथं भाजी शिजलेली आहे आणि डाळ सुद्धा आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे। तर आपण ह्या भाजीमधलं आता आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं, अजिबात काहीच पाणी ठेवायचं नाही। ह्या भाजीमध्ये जर हे पाणी जर राहिलं ना तर भाजी आपली आंबट लागते, त्यामुळं सगळं पाणी काढून घ्यायचंय। इथं सर्व पाणी आपण काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला 1.5 चमचा बेसन पीठ घालायचंय। तुम्ही बेसन पीठाऐवजी ज्वारीचं पीठ जरी घातलं ना तरी चालतं। पहा, मी इथं 1.5 चमचाच घातला आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने इथं पळी घ्यायची आणि आपली भाजी सुद्धा अशा पद्धतीने बारीक होते याच्यामध्ये, कारण की ती शिजलेलीच आहे पूर्णपणे। आता याच्यामध्ये पाणी घालून थोडंसं हटून घेणार आहे, असंच खाली पाणी घालायचं आपल्याला। आता याला फोडणी द्यायची ह्या भाजीला। मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये घालून घ्यायचं 1 उभळ तेल। तेल गरम झालं की मी इथं नकलून घेतलेला लसूण आहे, हा लसूण आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचा। इथं थोडासा लसणाचा वापर जास्त करायचा, लसणाने भाजीला खूप छान टेस्ट येते। थोडीशी मोहरी घालायची, थोडे जिरे घालायचे। काळीदा लसूणचा आपल्याला कलर चेंज होऊन द्यायचा आहे। हिरवी मिरची लसूणची आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ना ती पण आपल्याला तेलामध्ये घालून परतून घ्यायची। अशा पद्धतीने जर फोडणी दिली ना आपली भाजी खूप मस्त होते। भाजीला फोडणी देताना आपल्याला गॅस फुल ठेवायचा, तरच आपल्या भाजीला फोडणी बसते। जी आता आपण भाजी हे करून घेतली होती शिजून, ती आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची। आता परत आपल्या आवडीनुसार त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं, घट पातळ। कारण की आपण इथं पीठ घातलेलं आहे, त्याने भाजी घट्टच होते आणि मिळून पण येते।
त्याच्यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ. आणि आपल्याला मीडियम गॅसवरती 5 मिनिटं शिजवून घ्यायची भाजी. इथं शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे आपण, शेंगदाणे भाजून तो पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मस्त अशी माझी आंबट चुक्याची भाजी इथं तयार झालेली आहे आणि घट्ट पण झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. कशी वाटली माझी इथं आंबट चुक्याची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया असंच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.